नमस्कार मित्रांनो, चाळीसगाव मधील काटेवाडी शेळींचे होलसेल विक्रेता व व्यापारी विजू वेळे यांच्या दावणीला मित्रांनो आपण आहोत. आणि जसं मी तुम्हाला बोललो की होलसेल, त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला बघा पूर्ण दावण, त्याचबरोबर तुम्हाला तिकडे शेळ्या पाहायला भेटणार आहे. मित्रांनो एकदम होलसेल मध्ये काम आहे. तुम्ही कधीही या 12 महिन्यामध्ये तुम्हाला इथं एवढ्या शेळ्या पाहायला भेटेल आणि एवढ्या शेळीमधून तुम्हाला निवडायला देखील मित्रांनो खूप चांगला असा मोठा पर्याय असणार आहे की तुम्हाला शेळ्या निवडायला भेटतील. पटेल ती शेळी तुम्ही जिच्यावर बोट ठेवशाल ती शेळी मित्रांनो तुमची होणार आहे. इथं तुम्ही पाहू शकता पूर्ण दावण इथून तर तिथपर्यंत बांधलेली, जिथे विजोबा उभे आहेत तिथून दावण ही पूर्ण ह्या टोकापर्यंत दावण आहे. त्याचबरोबर तिकडे तुम्हाला बघा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला इकडे शेळ्या पाहायला भेटणार आहेत. तर टोटल आपण क्वालिटी व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत. गाभणी शेळ्या आहेत, संपूर्ण गाभणी. सगळ्यात महत्वाचा प्लस पॉईंट म्हणजे संपूर्ण गाभणी आहेत. गाभणी शेळींचं सीझन नसतानाही एवढी फुललेली आहे, तुम्ही पाहू शकता. विजोबा नमस्कार. नमस्कार. बरं, किती माप आणलं होतं गाडीमध्ये? 90चं माप होतं. हो. मित्रांनो 90चं माप होत. आणि पहिल्या शेळ्या किती होत्या? पहिल्या 10 उरलेल्या. पहिल्या 10 म्हणजे टोटल इथं तुम्हाला 100 शेळींचं माप इथं 101. हा? 101 शेळींचं माप मित्रांनो तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. सगळे गाभणी का? त्याच्यात माझ्याकडं 15 शेळ्या जणलेल्या आहेत. 15 जणलेल्या आहेत. जणलेल्या आहेत. बरोबर. बाकी पूर्ण A to Z गाभणा. पूर्ण A to Z. त्याच्यात बी म्हणजे जे नजीक आलेले आहेत 15 दिवसात 8 दिवसात जणणाऱ्या बरं. त्या 70 शेळ्या नजीक आलेल्या आहेत. नजीक आलेल्या आहेत. बरोबर बाकी महिना, 1.5 महिना, 2 महिन्यात जणणारे आहेत. बरोबर बरोबर ते बी पक्का चेक काढून घ्यायचा. बरोबर. मित्रांनो पक्क चीक निघालं तर हो म्हणायचं. हा. हे बघा तुम्हाला मी पूर्ण चेहरा पट्टी दाखवतो, शिंगडी दाखवतो, क्वालिटी दाखवतो. मित्रांनो तुम्ही पाहू शकता. मोजून फक्त दुसरं तिसरं तिसरं नाही जे माझ्याकडे. नाहीच का? दुसरंच का? हो. हे बघा मित्रांनो, हे बघा हिला म्हणता माप, हिला बघा माप. म्हणता शिंगडी. हे बघा. आणि शिंगडी एकदम पाहतो, double हत्ती. शिंगडीवर जायचं. मित्रांनो 2 प्लस पॉईंट आहेत. एक म्हणजे पूर्ण कातर पाठ झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता नवीन केस येतील. हे बघा पूर्ण 2 4 5 शेळ्या सोडल्या तर. आणि दुसरा प्लस पॉईंट म्हणजे गाभणी आहेत. तिसरा प्लस पॉईंट म्हणजे मित्रांनो पूर्ण जवानीचा माल आहे. दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा चीक निघालं तर तुम्ही गाभण म्हणायचं. आणि अजून जनलेल्या पण शेळ्या तुम्हाला इथे घ्यायला भेटणार आहेत. हे बघा क्वालिटी नेहमीप्रमाणेच पूर्ण जाड अंगाच्या शेळ्या मित्रांनो आणलेल्या आहेत. डबल हड्डी शेळ्या आणलेल्या आहेत. हे बघा इकडे जरी दावण बांधलेली, हे बघा पूर्ण दावण इथं एवढी होलसेल दावण तुम्हाला तिकडे पण पाहायला भेटणार आहे. बघा हे पण माप बघा मित्रांनो, तुम्ही एकदा जबरदस्त टॉप क्वालिटी मध्ये तुम्हाला शेळ्या पाहायला भेटणार आहेत. हे बघा चेहरा बघा, शिंगडी बघा, अंगावरती ताकद तुम्हाला दाखवतो. हे बघा एकदम चमकत्या शेळ्या मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. हे बघा आता मागून तुम्हाला दाखवतो अजून परत पूर्ण शेळ्या. मित्रांनो अशी क्वालिटी घेण्यासाठी तुम्हाला फक्त ना फक्त विजू वेळे यांच्याकडे यावं लागेल. तुम्हाला इथे ही क्वालिटी घ्यायला भेटणार आहे. हे बघा एकदम जाड अंगाच्या डबल हड्डीच्या चमकच्या शेळ्या मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहे. कातरपाट झालेल्या शेळ्या घ्यायला भेटणार आहे. गाभणी शेळ्या घ्यायला भेटणार आहे. हे बघा आकाश भाऊ, माल चमकवाला माल कोणी जाणणार नाही व्यापारी. बरोबर. हे बघा कोणी जाणू शकत नाही. हो. हे बघा मित्रांनो आणि काही टेन्शन नाही, बिमार पडणार नाही, काहीच अडचण नाही ना. बरोबर. हे एवढी बघा. क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्ही खालू गड्डे बघा तुम्ही शेळींचे. हे बघा पक्क्या तोलावरच्या तुम्हाला शेळ्या मित्रांनो पाहायला भेटणार आहेत. हे बघा हिला म्हणता गरीबाची म्हैस. तिच्या बाजूची पण बघा एकदम मांडीवर आलेली मित्रांनो ही पण. हे बघा मोजून फक्त दुसरं वेता कास तुम्हाला सांगेल, साफसुथरा कास आहे तुम्हाला तो सांगेल किती वेतामध्ये. इथं काही शेळी बघा, जनलेली पण शेळी बांधलेली दिसते बघा. तिच्या बाजूला गाभणे काशी तुम्ही बघा मित्रांनो पूर्ण डबल हड्डी शेळ्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. हे बघा पूर्ण क्वालिटी. हे बघा दावणीमध्ये टोटल किती बांधले आपण? दावणीमध्ये 55 मित्रांनो दावणीमध्ये टोटल 55 बांधलेले आहेत. हे बघा आणि बाकी क्वालिटी तुम्हाला इकडे पाहायला भेटणार आहे. हे बघा हिला म्हणता क्वालिटी पाहू शकता तुम्ही. इकडे पण बघा मित्रांनो, असं नाही की फक्त तुम्हाला दावणं दाखवतोय, इकडे पण तुम्हाला क्वालिटी दाखवतो. हे बघा दुसऱ्या वेतामध्ये पाहू शकता तुम्ही. बघा हिला पण इकडे मोरी बघा मित्रांनो. ही बघा इकडे बघा खाली पावर. या बघा शेड्या सगळ्या बघा दुसऱ्या वेतामध्ये बघा. शिंगडी बघा 1 नंबर क्वालिटी. आणि प्लस पॉईंट म्हणजे सगळ्या गाभणी तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत. हे बघा हो आजच्या पोझिशनला ऑक्सिजन मध्ये ना बरोबर आपली शेळी कुठंच भेटणार नाही. लोक काय ते निपवून घेतात गाभणी म्हणतात, ते काम नाही आपल्याकडे. जेवढे आपले ना फक्त 10-15 बकऱ्या वेलेल्या त्या पण त्या गाभण्या होत्या ना, तेव्हा जाणल्या. ते आपल्याकडे वेलेल्या त्या. बरोबर.
तर मित्रांनो ज्या जनल्या त्या पण तोलावरच्या होत्या सगळ्यात महत्वाचं, आणि अजून पण तोलावरच्या शेळ्या यांच्यापाशी आहेत अजून. हे बघ यात झाली. ही हो हे चालू झालेली बघा, तुम्ही पाहू शकतात. तर चला मित्रांनो तुम्हाला पूर्ण शेळ्या सोडून सोडून दाखवतो. बघा मित्रांनो क्वालिटी याला म्हणता माप, ओरिजिनल काठवाड गोळा तुम्ही पाहू शकतात. हे बघा, हे बघा, येऊ द्या एक से एक बरकड गाडी मित्रांनो. बघा याला म्हणतात टॉप क्वालिटी. हे बघा हो 2 मिनिटं. हे बघा ये इकडे ये. जुनागड तोलावरच्या. हे बघा मित्रांनो तुलावरच्या घागरी. या बघा याला म्हणता मित्रांनो माप, जबरदस्त टॉप क्वालिटी. चाळीसगाव मधील काटेवाडी शेळींचे होलसेल विक्रेता आणि व्यापारी विजूभाऊ वेळे यांच्या दावणीला तुम्हाला ही क्वालिटी पाहायला भेटणार आहे. हे बघा, हे बघा क्वालिटी. घ्या तिकडं, दोन घ्या आरामात घ्या. हे बघा हे बघा क्वालिटी. हे बघा आकाश भाऊ तोलावरचे. या बघा मित्रांनो क्वालिटी. काशी दाखवा, काशी दाखवा. 15 दिवसात देणार क्वालिटी. हो काशी बघू द्या. हे बघा याला म्हणतात क्वालिटी. चला फिरवा भाऊ फिरवा, पूर्ण क्वालिटी दाखवा. चीज दाखवा चीज. हे बघा शिंगडी घ्या तिकडे. हे बघा मित्रांनो क्वालिटी. कस्टमर इट आल्यानंतर वापस जाणार नाही आपल्याकडून. बरोबर नाही जाणार, क्वालिटी पाहून नाही जाणार. जाणारच नाही. ज्याला 5 घ्यायचं तो 10 घेईल. हे बघा मित्रांनो ज्याला 5 घ्यायचं तो 10 घेईल. पाठाचे क्वालिटी अशी. पाठाचे दादू. बरोबर. हे बघा वस्तू, हे बघा क्वालिटी. हे बघा एकदम हे बघा गरीबाची म्हैस. बटर आहे बटर. आकाश भाऊ बर का हा. काय होतं, जी झांबरी बकरी असते ना हा ते आपल्या लक्षात बसत नाही. बरोबर. का बरं, ती झांबरी बकरीच्या अंगात ताकद कमी असते. हो. तिच्या अंगात कातरल्यानंतर लगे आपल्याला ताकद लक्षात येईल. बरोबर. आता बघा ही एक आहे, हिच्यामध्ये आणि तुम्हाला हिच्यामध्ये फरक पाहायला भेटेल. हा. आता ही झांबरी ना हा ती फक्त आडूक लागन, हा तसं तिला आडूक नाही. बरोबर. तिच्या अंगात चमक आहे. बरोबर. ही बघा जनलेली मित्रांनो, लय लागायची बरं आत्ताशी जनली. हो अजून 4 दिवसामध्ये ती उतरेल दुधाला. हे बघा क्वालिटी. पूर्ण जेवण पाठी आणलेले आहेत आपण. बरोबर. घ्या पुढे घ्या. हे बघा घ्या थोडं उन्हात तिकडं. बघा मित्रांनो पहिला मुद्दा 5-6 वर्ष बदलावचं काम नाही, असं मला आलेलं आहे आपण. जवानीचा माल. दुसरं फक्त दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये. हो क्वालिटी बघा, हे बघा क्वालिटी. हे बघा. चढ पारंब्या पूर्ण एक चार घ्या. हे बघा इकडे क्वालिटी बघा. रेट आपल्याकडे 18 पासून तर 20-22 पर्यंत. 18 पासून तर 20-22 पर्यंत. हो मित्रांनो हा रेट या गाडीपुरता मर्यादित आहे. हो. ही गोष्ट लक्षात ठेवायचं. हे बघा. तर मित्रांनो ऑफर डायरेक्ट सांगून दिली विजूभाऊ वेळे यांनी. विचारायचं पहिले सांगून दिलं की 18 पासून तर 22 पर्यंत. हो मित्रांनो कितीही तेजी असू द्या, 18 पासून तर 22 पर्यंत तुमची आजच्या गाडीला. हे बघा. हे बघा म्हशी. हे बघा. बघा क्वालिटी. घ्या इकडे संदीप भाऊ. बघा हरणी. बघा हरणी. घ्या पुढे घ्या तिकडे घ्या. मारा इकडे पण फोकस मारा. हे बघा वस्तू आकाश दादा. हे बघा. हे बघा बरोबर. हे भाऊला गुळाची भेली, नाद नाही करायचा. एक नंबर क्वालिटी. हे बघा इकडे बघा एकदा होलसेल. याला म्हणतात क्वांटिटी क्वालिटी. जबरदस्त टॉप क्वालिटी. 100 शेळीचं माप आहे मित्रांनो. 100 मधून एक घ्या, अनेक घ्या. क्वालिटी तुमचा आणि दाम यांचा एकच नंबर. तुम्हाला पटेल ती क्वालिटी तुम्ही बोट ठेवा. हे बघा. हे बघा आकाश दादा वस्तू. समज बघा ती शेळीची समज. हे बघा हिला म्हणतात क्वालिटी. अजून मित्रांनो दावण सोडायची बघा. केव्हापासून आपण दावण सोडतोय बघा. एवढ्या शेड्या बांधलेल्या होत्या आपण. डबल हड्डी बघा. शेवटपर्यंत डबल हड्डी पाहायला भेटणार तुम्हाला. मांडीवरच्या शेळ्या 8 दिवसात खाली होणार आहे. बरोबर.
हे बघा जुना मुलाखत थांबणार नाही. हे बघा हे बघा शेळी बघा मित्रांनो, जबरदस्त क्वालिटी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा एवढं मोठं माप. हे बघा ही बांधलेली नव्हती लाल. बघा तुम्हाला जी लाडी दिली आहे काका दादा हा सेम तशी. तशी हे बघा. हो बघा केवढं माप आहे. ही क्वालिटी बघा अजून बांधलेली नव्हती. इकडे बघा जोडा गोलवाड. मित्रांनो बघा, जसं तुम्ही पाहिलं की अगोदर चारा टाकला बरोबर, त्याच्यानंतर बघा सरकी पेंड आहे. आणि हे बघा इकडे पण बघा औषध तुम्ही बघा. बाजार असो नसो हे गोष्ट रोज संध्याकाळी लागतेच. हे बघा, आणि सगळ्या शेळ्या आवडीने सरकी पेंड खातात. तुम्ही पाहू शकतात बघा, 3 गावांनी 3 गावांनी टाकलेले आहेत. हे बघा रोज म्हणजे आता बघा ही एक पूर्ण पाटी होती आणि हा हे बघा ही गोणी भरलेली म्हणजे डबल पाटी एवढ्या शेळींना टाकलेले. एवढं म्हणजे आता फक्त सुरुवातला टाकली हा. त्यांना कमीत कमी रोजचा आता आज आली ना गाडी कमीत कमी एक 60 किलोचं पोतं खाणार या. खाणार आहे. हो खाऊन जातात. बरोबर 100 शेळीला 60 किलो डेप. 100 शेळींना. हो हे बघा पहिले हे मोठी तगारी टाकली, एक गोणी टाकली आकाश दादा. बरोबर. परत अजून एक मोठी तगारी. अजून एक येईल. हो हे बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सगळ्या शेळ्या आवडीने खाला. आज पीठ त्याच्यावर पीठनी मारले का तुम्ही? नाही पीठ आणलं ना. आणलंय का? ते म्हणतो पीठ मारत नाही का? हे बघा मित्रांनो, खाली काची बघा. शेळी मेंटेन राहण्यासाठी तिच्या अंगावर ताकद असायला पाहिजे, चमक असायला पाहिजे, सगळ्या गोष्टी असण्यासाठी मित्रांनो तिला तेवढं तिच्या पोटात गेलं पाहिजे. फक्त चाराच नाही तर फीड जे ते बघा. हे टप आणला, हे पाहू शकता बघा. हे बघा एकदम हिरवीगार आणि बारीक सारखी पेंड या मित्रांनो. हिरवीगार बारीक. जर तुम्ही काठेवाडी शेळ्या घेण्यासाठी तर आले तर तुम्हाला इथूनच 1-2 पोतं तुम्ही टाकून घेऊन गेले तरी चालतं. बारीक का डेप बनला जाते, कपाशीची बारीक डेप बनला जाते. हो हो कापसाची असते ना बारीक पेंड. हे बघा मित्रांनो, सरकी पेंड आहे, हिरवीगार सरकी पेंड आहे, बारीक शेळी खाईल अशी सरकी पेंड आहे, जास्त जाड नाहीये. हे बघा आकाश हे दादा. बघा, आणि बारीक असली तरी तिला तुकडा करून ठेवलेला आहे एकदम, जेणेकरून खायला सोपं जाईल. सरकी पेंट 2 प्रकारचे आहेत. आकाश दादा. जाडी. एक जाड, एक बारीक. बरोबर बघींसाठी स्पेशल बारीक. स्पेशल बारीक. हे बघा आता बघा तिकडे त्यांच्यावर तिकडं गव्हाचं पीठ मारलं जाईल, जेणेकरून म्हणजे जी ढेप ओली होऊन जाते, सरकी पेंट जी ओली होती ती दुसरी शेळी खात नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर थोडं पीठ टाकलं की ती आरामात उचलते. हे बघा बघा केवढ्या मोठ्या प्रमाणात मित्रांनो तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहेत. हे बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तर पूर्ण शेड मध्ये 100 शेळी बसलेली आहे आणि अजून तुम्हाला इकडे जागा पाहायला भेटणार आहे. जर तुमची शेळी बाहेर फिरस्ती असेल, फक्त रात्रीसाठी जर तुम्हाला शेळ्या इथं ठेवायच्या असतील तर बघा एवढा शेड मध्ये आरामात 100 शेळी आरामात बसते. आता बघा गव्हाणीमध्ये शेळ्या खात आहेत. आता शेड किती बाय कितीचं आहे आणि किती खर्च लागलेला आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, म्हणजे जेणेकरून जर तुम्ही असा शेडचा प्लॅन करत असाल तर मनमोकळ्या शेडचा तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. शेठ नमस्कार. नमस्कार. किती बाय कितीचं शेड आहे? या असं लांबीला 80 आहे हा आणि असं 35 आहे. असं 35 आणि असं 80 आणि आपण 80 पैकी म्हणजे आता 70 फूट टाकलेलं आहे का? हा 70 फूट. 70 फूट आहे मित्रांनो. 10 फूट इकडे जागा सोडलेली आहे, थोडं ऊन यायला पाहिजे, हवा यायला पाहिजे त्यासाठी. आणि साईडने पण तुम्हाला पाहायला भेटेल पडदे वगैरे लावलेले, झाडी लावलेली आहे, वरून फक्त पत्रा आहे. पुढून हाईट किती दिली? इकडनं 12 फूट आहे, हा. इकडनं 10 फूट आहे. इकडून 10 फूट आहे, इकडून 12 फूट आहे मित्रांनो हाईट. तुम्ही पाहू शकतात. टोटल 100 शेळी आज आपल्या इथं आहे. हा. आणि किती शेळी बसू शकते इथे जर इकडं आपण आपल्या पाशी नाही 150 पाऊण 200 शेळी बसते. आपली बाजाराची शेळी हो. 300 पावणे 200. पण ज्याला कोणाला शेळी पालन करायचं असेल त्याच्यासाठी 100 शेळी तर आरामात बसते. आरामात. बरोबर. तर आणि मित्रांनो जास्त शेळ्या राहिल्या तर मग तिकडे बी वाढ आहे आपल्याला. बघा इकडे चाऱ्याची वेगळी सोय आणि हा. बच्चे वगैरे काय असले तर वेगळं इथं होऊ शकते बघा. तर मित्रांनो 70 बाई 30 असं ना, असं 35 आणि असं 80. 35 बाई 80 टोटल मित्रांनो शेड आहे.
शेट किती खर्च लागला याला? मला माझे पहिलं पत्र होतं पहिलं काय लागलं तर मला 1.5-2 लाख रुपये. हा आता मला 70-80 हजार रुपये लागले. आता 70-80 हजार लागले म्हणजे बाकी मटेरियल पहिलं होतं. हा बरोबर बरोबर. आता फक्त हे नवे इंगल आणले का? हो नवे इंगल आणले. हे विंगल वगैरे आणलेले नवे. काय भाव होता इंगलचा? हा इंगलचा भाव का होता? हे काय उधड दिलं होतं आपण ते. उधळा दगडा रे हो उधड. त्याच्याकडेच सगळं. हा बरं. तर जर असं कोणी नवीन पूर्ण करायचं म्हटलं किती पर्यंत जाईल हे पूर्ण? एवढं करायचं म्हणलं तर 2-2.5 लाख रुपये लागले. 2-2.5 लाख लागते ना? हो हे बघा मित्रांनो. आणि हे बघा स्पेशल आपण गव्हाणीचा पण अगोदर व्हिडिओ बनवला होता. आता गव्हाणीमध्ये काय खाता आहे? कुट्टी खाताय कसली? ज्वारीची कुट्टी. ज्वारीची कुट्टी. मित्रांनो ज्वारीची कुट्टी आहे बघा. 3 गव्हाणी आहेत, एक पुढे 2 आणि इकडे 3 गव्हाणी. जंगलातनं शेळ्या चरून आलेल्या आहेत तरी पण घरी चारा टाकणं हे बघा. कारण की सध्या उन्हाळा दिवस आहे, उन्हाळ्यामुळे जंगलात पाहिजे तसा चारा नाहीये. जंगलात फक्त निंबाशिवाय दुसरं काहीच नाही. दुसरं निंबाशिवाय दुसरं काहीच नाही. काहीच नाही. बरोबर. मित्रांनो उन्हाळ्यामध्ये निंबाला फक्त चारा असतो. आता बघा ही शेळी जनलेली आहे. आता तुम्ही म्हणशाल गाडीची शेळी आली बच्चे जनल्यानंतर बच्चे मरता वगैरे, तर बघा दोघी बच्चे बघा एकदम चालू जनलेली आहे. तुम्ही पाहू शकता. सेकंड तिकडे बघा तिचे पण तुम्हाला बच्चे पाहायला भेटेल. इकडे बघा हे चालू जनलेल्या शेळ्या म्हणजे तोलावरच्या शेळ्या आणल्या होत्या ज्या घरी आल्यावरती जनल्या आहेत ना. ज्या आता इथं झालेल्या का तिला 2 बच्चे. बच्चे. गुजरातला झाल्या हा. तिला एकच भेटणार. कारण की ते लोक देत नाही आपल्याला. बरोबर बरोबर. मित्रांनो पहिल्यापासून आपण जो कोणी सुरुवातीपासून व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना माहितीच आहे. पण जे नवीन पाहत आहे गुजरातमध्ये जर समजा ही शेळी जनली तर ते काय करतात फक्त बोकड देतात, पाठ ते ठेवून घेतात किंवा 2 पिल्ल्यांपैकी 1 पिल्ल ते ठेवून घेत असतात. हे बघा पण जी बकरी इथं जनली तर तुम्हाला तिचे 2 पिल्ले भेटतील. तसं तुम्ही सौद्याच्या वेळेस बोलून घ्यायचं. माप बघा तुम्ही एकदा जबरदस्त क्वालिटी आहे. या पहिलं आहे ना हा. का क्वालिटीचा नाम नाही करायचा. नाही का? हो. एकच नंबर क्वालिटी आहे. एकच नंबर. बरोबर. आणि एवढ्या शेळ्या कोणी आणणार नाही आजच्या पोझिशन मध्ये आणि गाबना आजच्या पोझिशन एवढे गाब नाही. बरोबर. येतील मग 5-25 दिन गाब ना. हा हा काही खाट्या येतील खाटे पण आपल्या टोटल वगैरे गाब नाही. पूर्ण गाब. जनूर राहिले शेळ्या. जणू राहिले शेळ्या. तोलाच्या शेळ्या एकाच्या गाडीत नव्हतं म्हणजे. एकाचे बी नाही. बरोबर. हे बघा हे बघा चालू झालेली मित्रांनो तोलावरच्या शेळ्या म्हणजे सध्या तर भेटतच नाही पण त्यांच्यासाठी फिरावं लागतंय खूप. 8-10 दिवस लागतात फिरण्यासाठी तेव्हा तोलावरच्या शेळ्या भेटतात. आणि बघा अशी ही पावर खूप महत्वाची. बघा अशा पॉवरफुल शेळ्या भेटणं गरजेचं आहे. हे बघा तिकडे झाली का आपल्याकडे झाली? बरं अजून आपल्याकडे झाली. बरोबर. हे बघा पाहू शकता मित्रांनो तुम्ही. आता कोल्डा चारा खात नाही कोणी म्हणे बा खाऊ राहिल्या. सुका चारा खात आहे बघा मित्रांनो. ही ज्वारीची कुट्टी आहे. ज्याला कोणाला चाऱ्याबद्दल काही प्रश्न असतील तर ज्या आपल्या शेळ्या खात असतात त्याच शेळ्या ह्या पण खातात, तो चारा खातात. ज्वारीची कुट्टी खात आहे तुम्ही. ज्वारीची, भुईमुगाची, तुरीची, हरभऱ्याची या कुट्टी तुम्ही खाऊ घालू शकता बिंदात. काही टेन्शन नाही. हे बघा हे बघा मित्रांनो पूर्ण सारखी पेंट खाल्ली गेली बघा. तिला आता दादा गव्हाचं पीठ लावलं ना. तिला आज ढेपा पुरे पडली. आज डेप कमी पडला. कमीत कमी एक पोताच्या वर खाल्लं. बरोबर. आज एक पोता म्हणजे खाऊन गेला त्या खाऊन गेल्या. असा विषय. हे बघा पाहू शकता तुम्ही बघा पूर्ण क्लीन. ज्या शेळ्या आहेत आता आपल्याकडे हा. पूर्ण दुधाचा माल आहे. सगळं दुधाचा माल. पूर्ण दुधाचा माल आहे. बरं म्हणजे हिला डायरेक्ट दुधाची गॅरंटी देऊ शकतो आपण. गॅरंटी तुझी. असा विषय डायरेक्ट हे बघा सगळा ताकदीचा आहे बघा. पूर्ण पॉवरफुल माल डायरेक्ट. हे बघा हे ताकदी मित्रांनो अंगावर हा डबल आधी माल आहे. पूर्ण उमटेली शेळी बघा ही. हा ही बघा इकडे पूर्ण उमटेली शेळी. आता ही क्वालिटी पूर्ण मालच गाभा आणलेला विजू यांनी. हे बघा इकडे खाली बघा. हा ही बघा याची क्वालिटी नाका दादा. ही बघा एका टायमाला 2 लिटर दूध देते. हे बघा. हे बघा केवढी ताकद. अशा शेळ्या करते 2 लिटर दूध. जळल्यानंतर ताकद बघा तुम्ही. आणि खाली बघा अजून. हे बघा चालू झाली म्हणजे का तुम्ही जल्ली बघा. गळापट्टा पूर्ण बघा जबरदस्त मित्रांनो. आपण जी गाडी आणली नाका दादा ही हा आपल्यामध्ये एक सडी शेळी नाही. एकही नाही. एकही नाही. बरोबर. पूर्ण शेळ्या डायरेक्ट गाबणी. गाबणी कटिंगचा माल नाही ना आपण. बरोबर. ते काय करते आता भरपूर मालाचा व्यापारी बरोबर आहे. कोणी 25 आणता कटिंगच्या, कोणी 30 आणता कटिंगचा. पण तो कटिंगचा माल आपण आणत नाही. बरोबर. आपल्या कसं आहे आपलं कमी आणायचं राहायचं हा पण पूर्ण गाभण शेळ्या आणायच्या. पूर्ण आपला हा व्यवसाय आहे. हे बघा ही पावर बघा. कस्टमरने नाव काढलं पाहिजे हा विषय आपल्याकडे आहे. हे बघा ही म्हैस. आता काही शेळ्या मोकळ्या असताना तुम्हाला काही धावता नाही आल्या. हा हे बघा मोकळ्या शेळ्यांमध्ये अशा म्हशी होत्या. बरोबर. ही बघा हे बघा वस्तू. हे बघा हे बघा मित्रांनो ही क्वालिटी त्या मोकळ्या शेळीमध्ये होती. हा ही बघा ही अहो तुम्ही किती मोकळ्या शेळ्या होत्या. तुम्ही जी पण शेळी बघा ना दादा ती पण शेळी पण तुम्हाला डबल फुल Double फुल असते. बॉडी मध्ये आहे. हे बघा ना ताकदी बघा अंगावर. हे बघा म्हणजे डायरेक्ट सीझन मध्ये अशी गाडी येत नाही. सीजन मध्ये पण येणार नाही अशी गाडी. हा एवढी क्वालिटी आणलेली विजू भाऊ. विजू भाऊ कुठला माल आहे?
अंबाजी अंबाजी जुनागड जुनागड अंबाजी हा हो इथला माल आहे हे बघा मित्रांनो जुनागड अंबाजी इथला माल आहे हा आकाश भाऊ हा अहो माल म्हणजे 4-5 गाडीपासून सुद्धा असा माल आला नाही आपल्याकडे. बरोबर एवढी क्वालिटी. मागची गाडी बी आली ना, हा मागची गाडी होता झांबराट माल, हा विकला गेला, पूर्ण विकला गेला. बरोबर पण तिच्यापेक्षा ही गाडी भारी आहे, पॉवरफुल ही पॉवरफुल आहे पॉवरफुल शाही आहे. बरोबर म्हणजे काबर शिंगडी पगडी जवान माल आहे, हा. दुसऱ्या जात्याच्या पाठी आहेत, वयस्कर नाही आहे. बरोबर कस्टमर आले बी तर तो गोट पंप साठी 2-5 वर्ष विकू शकत नाही ना. बरोबर बरोबर पूर्ण नवड माल आहे आता. पूर्ण चमकचा माल आहे. पूर्ण चमकचा आहे नवा आणि आता तुम्हाला म्हणतो जांभरी मधील चमक मध्ये, जांभरी मधील चमक मध्ये लय फरक. जांभरीचं कसं असतं माहिती हा का, ना. कमीत कमी जांभरटपणामुळे ना 3 इंच 4 इंच तो फुगेल वाटती तिकडा ना. ही बघा ही बिलकुल आता हिला 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 पूर्ण कातरले गेली आहे, हा नवीन बाल आलेले आहेत. आणि जांभरट मध्ये फरक आहे का हे नाही. बघा आकाश दादा, ही जांभरट हे बघा ही जांभरेड बघा आणि कातरलेली हा. बघा. बरोबर जांभरटमुळे कमीत कमी 3 इंच 4 इंच तिचा हाईट वाढलेली वाटते. बरोबर जेव्हा कातरून तिच्यासारखीच राहिली. चिकन पण आहे आकाश दादा, हा. चमकचा माल आहे. आता हिच्या अंगावर कोण घेतं सुद्धा. बरोबर त्याच्यामुळे ही जास्त हे दिसते. तरी पण ती पॉवरफुल दिसते अजून ही पॉवरफुल दिसते आकाश दादा. ती केस काढल्यानंतर 15 दिवसात महिनाभराची दिसते शेळी पण जी चमकदार शेळी असती हा तिचं ससा करून ती बिमार पडायला कमी असतात. बरोबर आता बघा तिला इकडे- काहीच अडचण नाही. ही बघा ही बघा तिचे चालवून वैकून घ्यायची. इकडची बघा समोरची ती बघा हो ही बघा इकडे यांच्या बाजूला उभी ही बघा आता सध्या तर ही गाडी उतरल्यानंतर हा पुढच्या महिन्यात जाऊ आम्ही. 28-29 तारखेपर्यंत आम्हाला गाडीला जायचं नाही. नाही का हो बरं. आता थोडं देव मागं लटकावं लागतं आम्हाला. असं आहे. आम्हाला हेच धंदा नाही. हा हा काहीतरी देवाचं तरी पाय पडायला पाहिजे जिंदगी भर हेच काम आहे आपल्याला. बरोबर बरोबर मग आता 28 तारखे बंद गाडी नाही का गाडी नाही 28 तारखेपर्यंत गाडी नाही आपली, बरं बंद डायरेक्ट. बंद आहे. हो काय मग त्या आणाच्या काठ्या बकऱ्यां दूध नाही पाहून घ्यायचं. गरीब लोकांचं फसवायचं ते काम नाही पाहिजे आपल्याला. बरोबर बरोबर आणाचा चांगला माल द्यायचा, गॅरंटीचा माल द्यायचा. 100-500 रुपये वाढून सांगायचं कस्टमरांना, पण चांगला द्यायचा. बरोबर ते बिचारे घेऊन जातात, मग ते बोकडे लागतात, त्याला महत्व नाही दे. नाही नाही घरी जाऊन निपवून घ्यायचं, हो सांगायची गाभण आहे, लागलेली आहे, लागवडची आहे, हे काहीच नाही. जे तेच सांगायचं आपण. बरोबर कस्टमर एवढ्या लांबून यायचं आपल्या भरोशावर, हा. मग त्याला का विजू भाऊ तुम्ही गाभण सांगितली नाही, खाली निघाली, बरोबर. तसं नाही पाहिजे. बरोबर कस्टमर आलं त्याला पक्का चिक काढून द्यायचा. हो. चिटकताय का दूध आहे एवढं सांगायचं, बरोबर बरोबर ही गॅरंटी आपण देऊ. तर मित्रांनो आता तेच एक कस्टमर माझ्या मागच्या हप्त्याला आलं सामन्याला, आणि त्याला गाभण बकऱ्या म्हणून दिल्या, पुऱ्या खाल्या निघाल्या, त्याला 25 बकऱ्या दिल्या. विजू मला पण पक्क्या गाभण पाहिजे म्हणे. तुम्ही पाहिल्यानंतर काढा ना व्हिडिओ, पूर्ण गाभण दिल्या 8-15 दिवसाच्या. बरोबर त्या ऑनलाईन पाठवलं का हो ऑनलाईन पाठवलं त्या. बघा मित्रांनो क्वालिटी बघा बघा क्वालिटी बच्चे बघा काय ओरिजिनल एकदम चमक जबरदस्त. चालतं ठीक आहे मित्रांनो, लवकरात लवकर घेण्यासाठी संपर्क साधा. 2-4 दिवसामध्ये पूर्ण माल हा सेल होऊन जाईल, म्हणून लवकरात लवकर तुम्ही जेवढं लवकर असेल तेवढं तुम्हाला चांगली क्वालिटी निवडायला इथं पर्याय भेटेल. चालेल ठीक आहे, धन्यवाद.